प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही पुन्हा 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 एखाद्या गोष्टीचं रिपिटेशन करत असतात त्यावेळेस ती गोष्ट बाय डिफॉल्ट तुमच्या ब्रेन मध्ये फीड होत असते. ओके ठीक आहे. चलो आता हा एक रेग्युलर क्वेश्चन आहे. इथं फक्त इंग्रजीचे अल्फाबेट चेंज होतील, बाकी काही फरक नाही पडणार. 1/a - b + 1/b - a. सेम इथं x y वापरा, काही प्रॉब्लेम नाही. 1/x - y + 1/y - x. आपल्याला माहिती आहे जोपर्यंत डिनॉमिनेटर सेम होत नाही, छेद जोपर्यंत समान नसतो तोपर्यंत आपण अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. आणि जर यांचा छेद समान करायचा असेल तर काय करावं लागेल? x/y ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. सॉरी, x - y ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल आणि या y - x ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. या दोन्हीच्या मध्ये प्लसचं साइन आहे. प्लस y मायनस y कॅन्सल होतात, प्लस x मायनस x कॅन्सल होतात. न्यूमरेटरला 0 येतो आणि न्यूमरेटरला 0 असल्यानंतर डिनॉमिनेटर काही असू दे त्याची काही फरक नाही पडत. उत्तर जे आहे सर थोडं अक्षर मोठं काढलं तरी चालेल ना, म्हणजे दिसेल आपल्याला. हा ओके ओके ठीक आहे. तर अशी ज्यावेळेस प्रश्नाची रचना असते डोळे झाकून त्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 0 आहे. किती आहे? 0 आहे. लक्षात आलं? लक्षात आलं? रचना कशी आहे ती समजून घ्या. इथं a - b आहे, इथं b - a. ठीक आहे. आता काही वाचायला अडचण आहे कोणाला? इथं ज्यावेळेस b - a, a - b, x - y, y - x, m - n, n - m अशी ज्यावेळेस रचना असेल त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 0 येणार. किती येणार? 0. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट. लसावी मसावी हे युनिटवर पुन्हा 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 प्रश्न येतात. एका ठराविक साच्यातले प्रश्न गेल्या 5-6 वर्षापासून येतात. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आता जे काही 15-20 दिवस राहिलेले आहेत त्या टप्प्यामध्ये तुम्ही काय करा, गेल्या मागच्या 5 वर्षातल्या क्वेश्चन पेपर जे आहेत त्याच क्वेश्चन पेपरचं पुन्हा 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 रिपिटेशन जरी करायचा प्रयत्न केला ना तरी तुमचा प्रचंड मोठा सराव होऊन जाईल. 2 सहमूळ संख्यांचा लसावी जो आहे तो 910 आहे आणि त्यांची बेरीज 83 आहे. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती आहे? कालच्याला तुम्हाला मी एक चार्ट दिला होता आणि त्या चार्ट मध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं, जर दिलेल्या दोनही संख्या समान असतील तर त्यांचा लसावी तोच असतो, मसावी तोच असतो. जर दिलेल्या दोन संख्या एकमेकांच्या पटीत असतील तर लहानी संख्या मसावी असते, मोठी संख्या लसावी असते. जर दिलेल्या दोन संख्या या क्रमवार संख्या असतील, मसावी एक असतो, लसावी गुणाकार एवढा असतो. जर दिलेल्या दोन संख्या क्रमवार विषम संख्या असतील, मसावी एक असतो, लसावी गुणाकार एवढा असतो. जर दिलेल्या दोन संख्या सहमूळ संख्या असतील तर मसावी एक असतो, लसावी त्यांच्या गुणाकार एवढा असतो. मग या ठिकाणी दोन सहमूळ संख्यांचा लसावी 910 आहे म्हणजेच त्यांचा गुणाकार 910 आहे. कळतं का नाही कळत? दोन सहमूळ संख्यांचा लसावी 910 आहे म्हणजेच काय? म्हणजेच त्यांचा गुणाकार 910 आहे. ठीक आहे, गुणाकार 910 आहे. मग आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 910 आहे? अशा दोन संख्या पहा लक्षात घ्या. सहमूळ संख्या, सहमूळ म्हणजे काय? को प्राईम नंबर्स. सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर्स. ज्या दोन संख्यांमध्ये एक सोडून दुसरा कोणताच अवयव कॉमन येत नाही त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. म्हणजे 910 जे आहेत याचे जर तुम्ही फॅक्टर काढायचा प्रयत्न केला, या ठिकाणी इवन नंबर आहे 2 आणि भाग जाईल. ठीक आहे. 2 4 8, 2 5 10, 2 5 किंवा डायरेक्ट मी या ठिकाणी 2 मिनिटासाठी 7 ने भाग दिला असतं तरी चाललं, 17 ने भाग दिला असतं तरी चाललं असतं बरं का. 13 ने 23 ठीक आहे चाल. 5 आणि भाग द्या. 5 9 45, 5 1 5. 7 आणि भाग द्या 13 आणि 13. आता 13 हा प्राईम नंबर आहे, 7 हा प्राईम नंबर आहे. आलं का लक्षामध्ये? आपल्याला दोन सहमूळ संख्यांचा गुणाकार सांगितलेला आहे 910. मग या ठिकाणी 7 5 35, 35 2 70, 70 आणि 13 ह्या सुद्धा दोन प्राईम नंबर. हे सुद्धा कोणत्या कोणत्या संख्या होऊ शकतील लक्षात घ्या. 7 5 35, 35 2 70, 70 आणि 13 या दोन अशा सहमूळ संख्या आहेत. अशाच या दोन अशा संख्या ज्यांच्यामध्ये एक सोडून दुसरा कोणताच कॉमन फॅक्टर येऊ शकत नाही, कारण 13 हा काय प्राईम नंबर आहे आणि त्यांची टोटल आपल्याला किती दिलेली आहे? 83. येते काय की टोटल 83 एस, टोटल 83. मग आपल्याला काय विचारलं त्या दोन संख्यांमध्ये फरक किती आहे?
70 आणि 13 यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे रे? 57चा आहे का? 57 ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. कोणाच्या डोक्यात घुसलं नाही बोला पटक्याला. एखादी कन्सेप्ट नाही समजली तर हात रेज करत जा, सरांना विचारत चला. एखादी कन्सेप्ट समजली जर नाही ना तर विचारून घ्यायचं चला. ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार किंवा लसावी दिलेला असतो आणि तुम्हाला त्याचे फॅक्टर पाडायचे असतात, त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे काय? तुम्ही त्याचे अवयव पाडून घ्या, एकदा प्राईम फॅक्टर पाडून घ्या आणि त्याचं डिव्हायडेशन अशा दोन संख्यांमध्ये करायचं. बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न कसा येत असतो? 1 मिनिट समोर प्रश्न काय प्रश्न आहे लसावी मसावी या घटकावर, की दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दोन्ही दिलेले असतात. दोन संख्यांचा लसावी 180 आहे आणि त्यांचा मसावी 15 आहे. बस एवढंच दिलेलं आहे, बाकी काहीच नाही दिलेलं. फक्त लसावी मसावीच दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं लहान संख्या कोणती किंवा मोठी संख्या. प्रश्न विचारलेला असेल लहान संख्या कोणती आहे किंवा मोठी संख्या कोणती आहे, किंवा प्रश्न विचारला असेल त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे, किंवा प्रश्न विचारला असेल त्या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे. ओके, मग आता फक्त लसावी आणि मसावी एवढ्या दोनच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. एलसीएम आणि एससीएफ फक्त तेवढंच माहिती आहे. असं असताना तुम्हाला त्या दोन संख्या शोधता येतात का? 150% येतात. 1 मिनिट समोर लक्ष द्या. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. एलसीएम अपॉन एससीएफ इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ अनकॉमन फॅक्टर्स. असामायिक अवयवांचा गुणाकार. मग 180 ला जर 15 ने तुम्ही भागायचा प्रयत्न केला तर 15 1 15 15 गुणे 30. त्याचा भागाकार किती आला? 30. काय हा? काय हा? याचा भागाकार आला 12. 12 काय आहे? हा आहे असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा काय आहे? हा गुणाकार आहे. मग याचं डिव्हायडेशन करत असताना 2 गुणिले 6 असं नाही करायचं. जर 2 गुणिले 6 असं तुम्ही याचं डिव्हायडेशन केलं तर या 6चं परत फर्दर त्या ठिकाणी 2 into 3 असे तुम्ही फॅक्टर पाडू शकता. आणि इथे 2 आहे, इथे 2 आहे, हे तर सामायिक अवयव झाले. एवढं असामायिक अवयव झाले नाही ना झाले, त्याच्यामुळे असं नाही डिव्हायडेशन जमणार. मग याचं डिव्हायडेशन करताना काय करायचं? शक्यतो जवळ जवळच्या संख्या द्यायच्या. कशा? जवळ जवळच्या. मग आता 12 हा 3 आणि 4चा गुणाकार आहे. 3 into 4. आणि मग अशी तुम्हाला म्हणजे कालही सांगितलं होतं, आताही परत सांगितलं काय? क्रमवार संख्या असतील तर त्यांच्यात कॉमन अवयव नसतात. क्रमवार विषम संख्या असतील तर त्यांच्यात कॉमन अवयव नसतात. सहमूळ संख्या असतील तर त्यांच्यात कॉमन अवयव नसतात फॅक्टर. मग जर समजा या लसावी भागिले मसावी याचा गुणाकार जर 12 आला, याचा गुणाकार 6 आला तर 2 गुणिले 3, याचा गुणाकार 12 जर आला तर 3 गुणिले 4, याचा गुणाकार जर 15 आला तर सॉरी भागाकार असामायिक अवयवांचा गुणाकार या ठिकाणी दिला जातोय तर 3 गुणिले 5 येणार. ठीक आहे. 35 आला तर 5 गुणिले 7 येणार. असं याचं डिव्हायडेशन त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके, संपला विषय. मसावी गुणिले लहान असामायिक अवयव बरोबर लहानी संख्या 15 × 45 आणि मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव बरोबर मोठी संख्या 15 × 60 झालं. त्या दोन्ही संख्या आपल्याला भेटल्या. फक्त लसावी आणि फक्त मसावी एवढ्या दोनच गोष्टी मला दिलेल्या जरी असल्या तरी सुद्धा मी ते दोन्ही नंबर जे आहेत ते दोन्ही नंबर लगेच पटकन सापडू शकतो. काय केलं परत एकदा सांगतो, समजून घ्या. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. हा गुणाकार आहे म्हणून त्याचं डिव्हायडेशन केलं दोन संख्यांमध्ये 3 × 4. मसावीने लहान अवयवाला गुणा लहानी संख्या मिळेल, मसावीने मोठ्या अवयवाला गुणा मोठी संख्या. ओके, ठीक. मग तुम्हाला लहानी संख्या मिळेल, मोठी संख्या मिळेल, बेरीज करा, त्याची वजाबाकी करा, काही करा. ओके, चला नेक्स्ट. 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण. पहा समजा एक एक शब्दाकडे नीट लक्ष द्यायचं. याच्यातला एक जरी शब्द तुम्ही गाळा वाचताना तरी संपला विषय, तुमचं उत्तर यायचं नाही. 2 विषमभुज काटकोन त्रिकोण. हा एक आहे आणि सेम
ओके ठीक. हे दोन विषमभुज काटकोन त्रिकोण आहे. कसे ते विषमभुज काटकोन त्रिकोण आहेत. आणि आपल्याला काय सांगितलं, त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडले. हे कर्णाच्या बाजूने एकमेकांना काय केलेले आहेत, अटॅच केलेले आहेत. समजून घ्या, समजून. हे कर्णाच्या बाजूने दोन त्रिकोण जे ते एकमेकांना काय केलेले तर अटॅच केलेले आहे. कोणती फिगर तयार होईल रे, आकृती कोणती तयार होईल, कोणती आकृती. आता या ठिकाणी थोडंफार डायमेन्शन कमी जास्त झाले असतील ते समजून घ्या, पण फिगर कोणती तयार होईल. ज्या वेळेस तुम्ही असे 2-3 प्रयोग स्वतः करून पाहणार, त्यावेळेस बाय डिफॉल्ट तुमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कन्सेप्ट लगेच क्लिअर होत जाणार. स्वतः अनुभव घ्यायचा. आलं ना लक्षामध्ये, स्वतः अनुभव घ्यायचा, अनुभव. मग आता या ठिकाणी दोन विषमभुज काटकोन त्रिकोण ज्यावेळेस कर्णाच्या बाजूने एकमेकांना जोडतो आपण, त्यावेळेस कोणत्या प्रकारची आकृती तयार होते, त्यावेळेस आयताची आकृती तयार होते. कोणती आकृती तयार होते, आयताची आकृती तयार होते. इज देअर एनी प्रॉब्लेम टू एनीवन, कोणाला काय अडचण आहे का, लक्षात आलंय का. 60 लिटर दुधामध्ये मलाईचं प्रमाण 15% आणि 40 लिटर दुधामध्ये मलाईचं प्रमाण 80% आहे. फॅट कळतं ना, आपण दूध नाही घालत का डेअरीला, त्या डेअरीच्या दुधामध्ये जे फॅट असते ते फॅट दिलेले आहे, फॅटचं पर्सेंटेज. दोन मित्र आहेत तुम्ही, एक जण 60 लिटर दूध घालतो डेअरीला आणि दुसरा 40 लिटर दूध घालतो. किती, 40 लिटर दूध घालतो. ठीक आहे, तुम्ही दोघं मिळून किती दूध घालता डेअरीला, 100 लिटर दूध घालतो. किती, 100 लिटर. ओके ठीक आहे. आता हे जे 60 लिटर दूध घालतो ना, याच्या दुधाची फॅट आहे 15, याच्या दुधामध्ये पर्सेंटेज 15% आहे. किती आहे, 15%. मग 60च्या 15%, 60च्या इकडे थोडस बाजूला करतो, 60च्या 15%, 60च्या 15%, 0 गेट कॅन्सल. ओके, 15 सक 90, 90/10 म्हणजे किती लिटर रे, 9 लिटर. 60च्या 15% म्हणजे किती, 15 सक 90, 9 लिटर. या 60 लिटर दुधामध्ये 9 लिटर फॅट आहे. काय आहे, 9 लिटर मलाई आहे. ठीक आहे, आणि हे जे 40 लिटर दूध आहे याच्यामध्ये 8% आहे. मग 40च्या 8%, 0 गेट कॅन्सल. टक्के म्हणजे काय, टक्के म्हणजे भागिले 100. लक्षात घ्या, शेकडेवारी ही कन्सेप्ट जी एकदम सरळ साधी सोपी कन्सेप्ट आहे. शेकडा म्हणजे भागिले 100. शेकडा म्हणजे 100 गुणोत्तर मानून केलेली तुलना. शेकडा म्हणजे 100 पैकी किती ते काढणे. शेकडा म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घरं असलेला अपूर्णांक. अशा शेकडेवारीच्या 1000 व्याख्या करता येतील. आपण गावरान भाषेत व्याख्या करायची, आपल्या ब्रेन मध्ये जी पटक्यान फिट बसेल अशी. ओके ठीक आहे. 4 × 32, 32/10 म्हणजे 3.4. हा जो 40 लिटर दूध घालणारा तुमचा मित्र आहे, याच्या दुधामध्ये फॅट किती आहे, 3.2 लिटर. किती आहे, 3.2 लिटर. मग आता ह्या टोटल दुधामध्ये किती फॅट झाली, 12.2. किती, 12.2. ठीक आहे, किती पैकी, 100 पैकी. किती पैकी, 100 पैकी. 100 पैकी 12.2 लिटर म्हणजेच काय रे, 100 पैकी 12.2 म्हणजे 12.2 टक्के. 100 पैकी 12.2 म्हणजेच काय, 12.2 टक्के. आलं का लक्षामध्ये, लक्षात आलंय. प्रश्न समजून घ्या. 60 लिटर दूध आहे, त्याच्यात 15% मलाई आहे. 15 सक 90, 9 लिटर झाले. 40 लिटर दूध आहे, त्याच्यात 8% मलाई आहे. 40च्या 8%, 8 × 32, 3.2 लिटर मलाई झाली. हे 9 लिटर आणि हे 3.2 लिटर, 9 3 12.2 लिटर झाले. किती पैकी, 100 लिटर मध्ये 12.2 लिटर काय आहे, मलाई आहे. 100 पैकी जेवढे म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, पर्सेंटेज म्हणतो. 40 पडले मार्क आपल्याला 100 पैकी, आपण काय म्हणतो, मला 40% पडले. तुम्हाला 50 पैकी जर 40 पडले तर तुम्ही असं म्हणणार का रे, मला 40% पडले, नाही म्हणणार ना. ओके, टक्के म्हणजे काय, भागिले 100, डिनॉमिनेटरला 100 असायला.
डिनॉमिनेटरला किती पाहिजे 100 पाहिजे. ओके ठीक आहे, चलो नेक्स्ट. वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ या घटकाच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवा. 4चा वर्ग 16 आहे. हेच वेगळ्या भाषेमध्ये कसं म्हणणार आपण असं म्हणणार 16चं वर्गमूळ 4 आहे. ओके. आणि हे जे वर्गमुळाचं चिन्ह असतं, हे वर्गमुळाचं चिन्ह लिहिण्याची आणखी एक पद्धत आहे. आलं का लक्षामध्ये? अजून एक पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? वर्गमुळात 16 असं चिन्ह काढा किंवा 16चा 1/2 घातल्या. याचाही अर्थ वर्गमुळात 16 होतो आणि याचाही अर्थ वर्गमुळामध्ये 16 होतो. आलं का लक्षामध्ये? याची व्हॅल्यू 4 असेल तर याची व्हॅल्यू सुद्धा किती असते? 4 असते. आर यू गेटिंग? 4चा घन 64 आहे. हेच आपण कसं म्हणतो अजून वेगळ्या भाषेमध्ये? 64चं घनफळ 4. ओके सॉरी 64चं घनमूळ 4 आहे. जसं वर्गमूळ लिहिण्याची एक पद्धत आहे तसं घनमूळ लिहिण्याची सुद्धा एक पद्धत आहे. काय? 64:1. 64 यालाही 64चं घनमूळ म्हणायचं आणि यालाही 64चं घनमूळ म्हणायचं. आलं लक्षामध्ये? किती आहे? 4. आलं का लक्षामध्ये? येस. मग 1/2 असेल तर वर्गमूळ आहे. 1/3 असेल इंडेक्स तर त्याला काय म्हणायचं? घनमूळ असं म्हणायचं. 1/4 असेल इंडेक्स तर त्याला काय म्हणायचं? चौथं मूळ म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? येस. झालं, प्रश्नामध्ये काहीच नाही. 27 हा कशाचा घन आहे रे? 3चा आहे. बरं ठीक. 36 हा 1/2 आहे म्हणजे कशाचा वर्ग आहे रे? 6चा वर्ग. 81 हा कशाचा चौथा घात आहे रे? 3चा. 3चा वर्ग 9, त्याचा घन 27 आणि त्याचा चौथा घात 81 म्हणजे 81 81/1/4 म्हणजेच 81चं चौथं मूळ काढायचं आहे. ते आहे 3. डिनॉमिनेटरला 25:1/2 25चा 1/2 घात म्हणजेच 25चं वर्गमूळ किती? 5. 400चा 1/2 घात म्हणजे 400चं वर्गमूळ. 400 कशाचा वर्ग आहे? 20चा वर्ग आहे. ओके समजलं नाही? कॅल्क्युलेशन करायला गेट आन्सर. ठीक आहे. 3 त्रिक 9 9 सका 54 54 छेदस्थानी एकावर जेवढे 0 असतात तेवढे पॉइंट नंतर घर आले पाहिजे. काय सांगितलं कळलं? ओके. डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी एकावर जेवढे 0 असतात तेवढे पॉइंटच्या नंतर घर यायला पाहिजे. इथे एकावर 2 0 आहे म्हणजे पॉइंट नंतर 2 घर यायला पाहिजे. किती? 2. ओके. 0.54 इज करेक्ट आन्सर. 0.54 इज करेक्ट आन्सर. आहे का ऑप्शन? येस, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. प्रश्नाची रचना एकदम सरळ साधी असते, फक्त तुम्हाला ती रचना समजली पाहिजे. कळलं? येस, हे समजलंय. याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे, हा एक रेग्युलर प्रश्न जो पुन्हा 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 परीक्षेला विचारलेला आहे. पुन्हा पुन्हा परीक्षेला विचारलेला. समोर काय? 0.00000036 is equal to 3.6 multiplied by 10 raised to x. Then what is the value of x? काय प्रश्न आहे? प्रश्न काय आहे? 0.0000000036 बरोबर 3.6 गुणिले 10चा x घात. तर x ची व्हॅल्यू किती आहे? काहीच डोकं न लावता हे असे प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न पाहिल्याबरोबर एका सेकंदात उत्तर आलं पाहिजे. पाहिल्याबरोबर एका सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. समोर मध्ये बरोबरचं चिन्ह आहे का? 2 पदांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह कधी लिहितो? ज्यावेळेस डाव्या बाजूची किंमत आणि उजव्या बाजूची किंमत सारखी असेल त्यावेळेस. बरोबर आहे ना? तुम्ही असं लिहू शकता का 3 + 2 = 4? नाही ना, बॅलन्स नाही होणार हे इक्वेशन. का नाही बॅलन्स होणार? कारण डाव्या बाजूची व्हॅल्यू उजव्या बाजूची व्हॅल्यू सारखी नाहीये. इथं त्यांनी ऑलरेडी आपल्याला मध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. याचा अर्थ हे इक्वेशन ऑलरेडी बॅलन्स आहे.
याची डावी बाजू आणि उजवी बाजू जी आहे, सारखीच असते का पाहिजे, बरोबर आहे. मग आता याचा अजिबात डोकं न लावता कसं उत्तर काढायचं समोर एक वाक्य बिंदूवर लिहून घ्यायचं. काय? दशांश चिन्हानंतर जेवढे घर असतात तेवढा तो 10चा मायनस इंडेक्स असतो. काय सांगितलं कळालं? काय सांगितलं कळालं? मी अशी एक एक वाक्य मध्ये जे सांगतो ना, हे वाक्यालाही महत्वाचे आहे, त्याच्यावर पुढचं सारं गणित अवलंबून असते. काय सांगितलं आता परत एकदा सांगतो समोर पहा. दशांश चिन्हानंतर जेवढे घर असतात तेवढा तो 10चा मायनस इंडेक्स असतो, निगेटिव्ह इंडेक्स असतो. ओके ठीक आहे. इथं पॉइंट नंतर किती घर आहे? इथं पॉइंट नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 घर आहे. किती घर आहे पॉइंट नंतर? 9 घर आहे. मग जर डाव्या बाजूला पॉइंट नंतर 9 घरं असतील तर उजव्या बाजूला सुद्धा पॉइंट नंतर 9 घरं असायला पाहिजे. पाहिजे का नाही? येस. उजव्या बाजूला किती दिलेले आहेत? एकच दिलेलं आहे. इकडं 9 घरं आहेत, इकडे एकच घर दिलंय. मग अजून 8 घरं पाहिजेत. ह्या बाजूला अजून दशांश चिन्हानंतर 8 घरं पाहिजेत. 8 घरं पाहिजेत ना, मग ते घ्यावं लागतील ना आपल्याला. मग कसं लिहिणार आपण? 3.6 हे झालं पॉइंट नंतरच एक घर आणि गुणिले 10⁻⁻8 हे झाले 8 घर. कळलं का नाही? लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. पॉइंट नंतर 9 घर आहेत, इकडे 9 घर आहेत, इकडे बी 9 घर. कुठे इथं 9 घर, हे 8 घर आणि हे एक घर. ओके. जर हाच प्रश्न असा दिला असता तुम्हाला तर 0.0036 इंटू 10⁻x तर x ची व्हॅल्यू किती असं जर विचारलं असं, सेम क्वेश्चन आहे, वाचाच क्वेश्चन. इथं पॉइंट नंतर घर किती? 9. इकडे 9 येत, इकडे बी 9 पाहिजे, बरोबर? येस. इथे दिलेत किती? 4 दिलेत. अजून किती कमी येतं? 5 कमी येतं. किती कमी येतं? 5. therefore x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू किती आहे? 0.0036 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻5. आता हे पॉइंट नंतरचे 4 घर आणि हे 5 घर. इथे पॉइंट नंतर 9 घर झाले, इकडे पॉइंट नंतर 9 घर झाले, बॅलन्स झाले. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो काय? चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. 2 करेक्ट ऑप्शन चूज करा. दिस इज करेक्ट, दिस इज ऑल्सो करेक्ट. ओके, लक्षात येतंय का? ओके. हा बऱ्याच वेळा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. हा प्रश्न जो आहे हा बऱ्याच वेळा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. पुन्हा 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 रिपीट झालेला क्वेश्चन. नेक्स्ट, एका वर्तुळ कंसामध्ये एका वर्तुळात विशाल कंसाचं माप जे आहे, कंस कळतोय ना? कंस कळतोय ना? एका वर्तुळामध्ये हा एक वर्तुळ कंस आहे आणि हा एक वर्तुळ कंस. 2 वर्तुळ कंस. ज्या वेळेस तुम्ही वर्तुळाच्या सर्कम्फरन्सवर म्हणजे परिघावरचे कोणतेही 2 पॉइंट घेता, ते 2 पॉइंट घेतल्यानंतर त्या वर्तुळाचं जे आहे ते 2 वर्तुळ कंसामध्ये डिव्हिजन होतं, 2 वर्तुळ कंसामध्ये विभाजन होतं. मग हा एक वर्तुळ कंस आहे आणि हा एक वर्तुळ कंस आहे. हा मोठा आहे म्हणून याला आपण म्हणतो विशाल वर्तुळ कंस, आणि हा लहान आहे म्हणून याला आपण लघु कंस असतो. आलं का लक्षामध्ये? येस. वर्तुळाचं माप किती असतं नेहमी? एका बिंदू भोवती किती अंशाचा कोन होतो? एका बिंदू भोवती नेहमी 360 डिग्रीचा अँगल होत असतो. 360 डिग्रीचा अँगल, 360 अंशाचा कोन होतो. म्हणजे या वर्तुळाचं माप किती असतं नेहमी? 360 अंश असतं. किती असतं? 360. मग आता याचा उपयोग अनेक वेगवेगळ्या ठिकाणी होतो, लक्षात घ्या. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी. पुढं सेम क्वेश्चन. घड्याळामध्ये 8:30 वाजलेले आहे.
तर मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन जाईल? काय प्रश्न विचारला? घड्याळात 8:30 वाजलेले असतील तर मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल? हा रेग्युलर प्रश्न आहे, परत 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 परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न. मग आपल्या डोक्यात लगेच घड्याळ तयार झालं पाहिजे. हे 12 आहे, हे 6 आहे, हे 3 आहे, हे 9 आहे, 1 2 4 5 7 8 10 11 आणि हा सेंटर. काय हा सेंटर. ओके, ठीक. मग आता मग अशी विचारलेलं तेच वाक्य, तोच प्रश्न परत विचारतो. काय? एका बिंदू भोवती किती अंशाचा कोन झालेला असतो? हा एक बिंदू आहे आणि या एका बिंदू भोवती 360 अंशाचा कोन झालेला आहे. किती अंशाचा कोन झालेला आहे? 360 अंशाचा कोन झालेला आहे. आणि हा 360 अंशाचा कोन जो आहे, 360 डिग्रीचा जो अँगल आहे, तो आपण किती घरामध्ये डिव्हाइड केलाय रे? 12 घरामध्ये डिव्हाइड केलाय. किती? 12 घरामध्ये डिव्हाइड केला आहे. मग 360 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 30 डिग्री. इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे हे प्रत्येक घर जे हे 30-30-30 अंशाचे काय? 30-30-30 अंशाचे. लक्षात येतोय? लक्षात येतोय? ठीक. कालच्या नवोदयचा पेपर जर तुम्ही पाहिला असेल 5वीचा, तर त्या नवोदयच्या पेपरमध्ये एक प्रश्न आलेला होता. काय? एका वर्तुळाला 24 त्रिज्या आहे. समान अंतरावर किती त्रिज्या आहे? तर 24 त्रिज्या आहे. तर प्रत्येक छोट्या कंसाचं माप किती असेल असा प्रश्न विचारलेला होता. आलं का लक्षामध्ये? याला जर आता येतं एका वर्तुळाचं आपण 12 घरामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. 24 त्रिज्या असतील तर एका वर्तुळाचं 24 घरामध्ये डिवायडेशन करावं लागेल आपल्याला. किती? 24 घरामध्ये. मग 360 डिग्रीचा सर्कल आहे. सर्कलचं माप 360 डिग्री आहे. याला 24 ने डिवाइड केलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 15 डिग्री यायला पाहिजे. किती? 15 डिग्री. आलं लक्षामध्ये? येस. हा कालच्या नवोदय परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. आणि 8वी स्कॉलरशिपचे बरेचसे प्रश्न नवोदयला रिपीट झालेले आहेत. लक्षात घ्या. महत्वाचे प्रश्न. चला आपल्या प्रश्नाकडे चला. ह्या दोघांच्या मापाची बेरीज 360 अंश असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 360 अंश. आपल्याला काय सांगितलं? विशाल वर्तुळ कंसाचं माप जे आहे ते किती आहे? संबंधित लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त आहे. म्हणजे हा लघु कंस जो आहे याचं माप जर 1 डिग्री असेल तर याचं माप याच्या डबल करायचं 2x आणि त्याच्यापेक्षा 60 ने जाणार +6. आलं लक्षामध्ये? हे लघु वर्तुळ कंसाचं माप, हे विशाल वर्तुळ कंसाचं माप आणि दोन्ही वर्तुळ कंसाच्या मापाची बेरीज किती पाहिजे? 360 डिग्री. किती? 360 डिग्री. x प्लस हे 2x प्लस 60 इज इक्वल टू हे x आणि 2x 3x झाले. 3x झाले 60. याची टोटल किती यायला पाहिजे? 360 यायला पाहिजे. हे +60 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -60 झाले. आणि therefore 3x is equal to 300. आणि therefore x ची व्हॅल्यू किती आली रे? 100 अंश. x ची व्हॅल्यू किती आली? 100 अंश. म्हणजे हा जो लघु वर्तुळ कंस आहे याची किंमत किती आहे? याची किंमत आहे 100 अंश. 100 डिग्री. टोटल 360. त्याच्यापैकी याची 100 आहे म्हणजे याची 260 डिग्री असेल. हे असायला पाहिजे 260 डिग्री. तुम्हाला कोणाची विचारली? लघु वर्तुळ कंसाची विचारली का विशाल वर्तुळ कंसाची विचारली? आपल्याला विचारलं विशाल वर्तुळ कंसाचं माप किती आहे? विशाल वर्तुळ कंसाचं माप किती आहे? 260 डिग्री. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. 260 डिग्री. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. येत आहे लक्षामध्ये? ओके, ठीक आहे. याच्यावरचा प्रश्न राहिला नेमका खालचा. हे समजलंय ना वरचं? याच्यावर प्रश्न विचारला तुम्हाला काय? 8:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो? दिनदर्शिका घड्याळ वाचन याच्यावर प्रश्न गणितामध्ये बी येणार, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बी येणार, दोन्हीकडे बी येणार. लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय? जे तास दिलेले असते ना, तास, याला 30 ने मल्टिप्लाय करायचं. कशाने? 30 ने. का?
प्रत्येक तासाचं घर जे आहे ते 30-30 डिग्रीचं आहे. किती? 30-30 डिग्रीचं आहे. म्हणून तासाला कशाने मल्टिप्लाय करायचं? 30 ने मल्टिप्लाय. हे मिनिट जे आहे पुढचे, ह्या मिनिटाला 11/2 ने गुणा नाही तर 5.5 ने गुणा. कशाने गुणा? 11/2 म्हणजे 5.5 आहे की नाही? बरोबर ना? जर समसंख्येमध्ये असेल तर 11/2 ने गुणा म्हणजे भाग जाईल. आणि विषम संख्येमध्ये समजा 8:23 दिले असते तर मग 23ला 5.5 ने मल्टिप्लाय केलं असतं. याला 11/2 ने गुणा. या दोघांमधला जो डिफरन्स असतो ना, दोघांतला डिफरन्स सांगितला, या दोघांमधला जो डिफरन्स असतो दॅट इज अवर अँगल. तो आपला कोन असतो. ठीक. 8 त्रिक 24 240 आणि 15 गुणिले 11 165 165. यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 240 मधून या ठिकाणी 65 जर मायनस केले तर हे 35 आणि 40 75 डिग्रीचा अँगल असतो. 75 डिग्री. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर जर इथं टाइम 8:50 दिला असता किंवा 7:50 दिला असता तर काय झालं असतं? समजा नियमातला तोच 7ला 30 ने मल्टिप्लाय करायचं, 50ला 11/2 ने मल्टिप्लाय करायचं, दोघांमधला डिफरन्स काढायचा. 7 त्रिक 21 210. या ठिकाणी जर 50ला तुम्ही डिवाइड केलं 25 गुणिले 11 2 आणि 5च्या मध्ये दिली टोटल 275. आता इथं प्रॉब्लेम असा झाला की 210 मधून 275 मायनस नाही होणार. आणि जर केले तर -65 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? -65. पण लक्षात ठेवा अँगल कधीही मायनस असत नाही, कधीच असू शकत. याचं उत्तर मायनस का आलं माहितीये का? काही नाहीये, फक्त मिनिट काटा पुढे गेला आणि तास काटा मागे राहिला नाही. मग मिनिट काटा पुढे असला काय आणि तास काटा मागे असला काय, किंवा तास काटा पुढे असला काय आणि मिनिट काटा मागे असला काय, आपल्याला काय फरक पडतो? अँगल तेवढाच राहील ना. त्याच्यामुळे आपल्याला फक्त डिफरन्स पाहिजे. माझ्याकडे 500 रुपये, तुमच्याकडे 1000 रुपये, किती रुपयाचा फरक आहे? 500 रुपये. आला ना लक्षामध्ये? आता माझ्याकडे 1000 आहे, तुमच्याकडे 500, किती रुपयाचा डिफरन्स आहे? 500चा डिफरन्स आहे ना. आपण असं म्हणणार का -500चा डिफरन्स आहे? नाही. ओके, समजून घ्या. या ठिकाणी फक्त याच्यातून हे मायनस करायचं. याचं उत्तर 65 डिग्री आहे. किती आहे? 65 डिग्री. याचं उत्तर आहे 75 डिग्री. हा रेग्युलर क्वेश्चन आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये पुन्हा आलेला. सर खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचं घनफळ दर्शवतो? गोलाचं घनफळ कसं काढतोय आपण? व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. कसं? 4/3 पाय आर क्यूब. मग असं पुढे दिला असेल तर पहा, खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचं घनफळ दर्शवतो? दिलंय की पुढं? इथं 1/3 दिलंय. 1/3 नाही, 4/3 आहे, पण इथं आर क्यूब पाय दिलेलाच नाही. पाय माहितीये ना? पाय काय आहे? पाय व्हॉट इज पाय? पाय काय आहे? पाय आहे 22/7. पाय काय? 22/7. ही आपण पायची व्हॅल्यू आहे. याच्यावर प्रश्न आहे की 1-2? याच्यावर 1-2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न जो 2 वर्ष सलग परीक्षेला आलेला आहे 8वी स्कॉलरशिप, काय? खालीलपैकी परिमेय नसलेली संख्या. परिमेय नसलेली म्हणजेच काय? अपरिमेय असलेली. तुम्ही प्रश्नाला पहिल्यांदा सरळ करीत जा. ज्यावेळेस निगेटिव्ह क्वेश्चन विचारलेला असतो, खालीलपैकी मूळ नसलेली म्हणजे संयुक्त असलेली, खालीलपैकी परिमेय नसलेली म्हणजे अपरिमेय असलेली. आलं का लक्षामध्ये? येस. आणि ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. 22/7. सेकंड ऑप्शन आहे 1/√4. ठीक आहे. थर्ड ऑप्शन आहे
81/1/3 आणि फोर्थ ऑप्शन आहे पाय. फोर्थ ऑप्शन आहे पाय. आणि तुम्हाला विचारलं याच्यापैकी परिमेय नसलेली संख्या कोणती आहे. आता सामान्यपणे आपल्या मेंदूत काय बसलेलं आहे, पायची व्हॅल्यू 22/7 असते. पायची व्हॅल्यू काय असते, 22/7 असते. मग इथं 22/7 दिलेला आहे, पाय दिलेला आहे. मग एक तर ह्या दोन्ही बी परिमेय असल्या पाहिजे किंवा दोन्ही अपरिमेय असल्या पाहिजे, बरोबर ना. तसं नाही, लक्षात घ्या. 1/√4 √4चं स्क्वेअर रूट निघतं 2. ही 1/2 ही परिमेय संख्या. 81/1/3 81 सॉरी इथं 27/1/3 27 हा क्यूब आहे. कशाचा क्यूब आहे, 3चा क्यूब आहे. ओके, कशाचा आहे, 3चा क्यूब आहे. या ठिकाणी याचं उत्तर 3 येतं. ही परिमेय संख्या आहे, ही सुद्धा परिमेय संख्या आहे, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. पाय ही अपरिमेय संख्या आहे. पाय ही अपरिमेय संख्या आहे. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, काय पायची व्हॅल्यू इथं मी 22/7 लिहिलेली आहे आणि इथं मी तुम्हाला काय सांगतोय, 22/7 ही परिमेय आहे, पण पाय जी आहे ती अपरिमेय आहे. याचं कारण असं आहे, 22/7 ही पायची परफेक्ट व्हॅल्यू नाही. 22/7 ही पायची परफेक्ट व्हॅल्यू नाहीये. ओके, आलं का लक्षामध्ये. याला ऍडजस्टमेंट फॅक्टर असं म्हणतात गणितातला ऍडजस्टमेंट फॅक्टर. आपल्याकडे रामानुजन नावाचे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी 450 दशांश पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली होती. पायची जर तुम्हाला खरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर तो काय आहे, नॉन रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे. म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये, रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. आवर्ती दशांशापूर्णांक, अनावर्ती दशांशापूर्णांक आहे. काय तो अनावर्ती दशांशापूर्णांक आहे. ठीक. पाय काय असते, की 22/7 व्हॅल्यू कुठून आणलेली आहे, तर लक्षात घ्या, सर्कल ही बाकीच्या सगळ्या आकृत्यांपेक्षा वेगळी असणारी आकृती आहे. बाकीच्या आकृत्यांची लांबी रुंदी तुम्ही पट्टीच्या साहाय्याने मोजू शकता. याची लांबी रुंदी मोजायचं काही परिमाण तुमच्याकडे तसं नाहीये. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस याचं परिमाण म्हणजे परीघ काढायचं सूत्र माहिती नव्हतं, त्यावेळेस काय केलं जायचं, इथं अशी दोरी ठेवायची आणि मग ती दोरी सरळ करायची आणि मग त्याचं परिमिती मोजायची. पण ती का प्रॅक्टिकल मेथड नाहीये. ठीक आहे. मग या ठिकाणी ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी काही लहान, काही मोठे, काही त्याच्यापेक्षा मोठे, काही त्याच्यापेक्षा मोठे असे सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की कोणताही सर्कल जर तुम्ही ड्रॉ केला तर त्या सर्कलचा सर्कमफरन्स आणि त्याची डायमीटर म्हणजेच त्याचा परिघ आणि त्याचा व्यास, वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास याचं गुणोत्तर नेहमी 22/7 असतं. किती असतं, 22/7. म्हणजेच पाय हा काय आहे, पाय इज अ रेशो. पाय हे गुणोत्तर आहे. पाय काय आहे, गुणोत्तर आहे. कशाचं गुणोत्तर आहे, परिघाचं व्यासासोबत असलेलं गुणोत्तर आहे. पाय इज रेशो ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल टू डायमीटर ऑफ सर्कल. ओके, ठीक. आणि मग आपल्याला काय काम असते, किरकोळ काम करायची असते. सर्कलचा सर्कमफरन्स कॅल्क्युलेट करायचा किंवा त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. ओके, एखादी सर्क्युलर शेप 3 डायमेन्शनल फिगर असेल तर त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं किंवा त्याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा. हे किरकोळ कामं असते आपल्याला. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तुम्ही 22/7 व्हॅल्यू घेऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही. जरी ती त्याची परफेक्ट व्हॅल्यू नसली तर तुम्ही धरा. ओके, जर जसं तुम्ही पुढे उद्या एमएससी फिजिक्स वगैरे करायला गेले, पुढे रिसर्च मध्ये इकडे तिकडे गेले तर मग त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल पायची ही व्हॅल्यू परफेक्ट तुम्हाला धरता येणार. ओके, ठीक आहे, चला. त्याच्यामुळे मला सांगायचं काय होतं, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सर्क्युलर शेप दिसेल, सर्क्युलर शेप पुढे पुढे दिसतो, इथं सर्क्युलर शेप दिसतो, हाय का सर, पुढे का ना कसं वाकडा तिकडा पुढे का तुम्हाला सर्क्युलर शेप दिसला का सर्क्युलर शेप. येस, या ठिकाणी सुद्धा कुठेतरी सर्कल दिसत आहे, बरोबर ना, कुठेतरी सर्कल दिसत आहे. म्हणजे सेमी सर्कल असते, सेमी स्पियर असतो,
स्पियर असो, या ठिकाणी दंडगोल वृत्तचिती असो, कोण असो म्हणजे शंकू असो, याच्यापैकी तुम्हाला कशाच जिथं जिथं वर्तुळाकार दिसेल, सर्कल दिसतोय, सर्कल दिसतोय, सर्कल दिसतोय, सर्कल दिसतोय, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सर्कल दिसेल त्याच तुम्हाला काहीही कॅल्क्युलेट करायचं असो, त्याची तुम्हाला परिमिती काढायची असो, त्याचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असो, त्याचं तुम्हाला पृष्ठफळ काढायचं असो, त्याचं तुम्हाला घनफळ काढायचं असो, सर्कल दिसतोय ना त्याच्या पाय येणार म्हणजे येणार. कळलं का? लक्षात आलं का? लक्षात आलं ना? त्याच्या सूत्रामध्ये, त्याच्या नियमामध्ये पाय येणार. तुम्हाला याचं काही कॅल्क्युलेट करा. सर्कल आला की पाय येणार. मग या ठिकाणी पायच दिलेला नाही, हे ऑप्शन येऊ शकत नाही. तिथं 4/3 पाय, पण तिथं आर स्क्वेअर केलेला आहे, आर स्क्वेअर नाहीये. आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं ना, घनफळ काढायचंय. घनफळ म्हणजे काय? लांबी गुणले रुंदी गुणले उंची. आता ह्या स्पिअरची म्हणजे गोलाची लांबी तेवढीच, रुंदी तेवढीच, उंची तेवढीच, बरोबर ना? आपण त्याला रेडियस असं म्हणतो. कोणत्या बाजूने अँगल कॅल्क्युलेट, लांबी कॅल्क्युलेट करा तेवढीच येणार आहे. मग रेडियस इंटू रेडियस इंटू रेडियस म्हणजे हा झाला आर क्यूब. काय पाहिजे इथं? आर क्यूब पाहिजे. इथं आर स्क्वेअर दिला आहे. सर इथं बी आर स्क्वेअरच दिलेला आहे. ते दिसतोय आर स्क्वेअर, पण आर स्क्वेअर नाही येतो. मग इथं आर स्क्वेअर आहे, इथं आर आहे, म्हणजेच हा आर क्यूब आहे. And therefore option number 2 is correct answer. Option number 2 is correct answer. काय? 4/3 हे काय 4, 4/3 पाय आर क्यूब. क्लिअर? पाय आर क्यूब. ठीक आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्हाला फक्त आता सांगून ठेवतो, काय येत्या सोमवारपासून म्हणजे 27 तारखेपासून, 27 तारीख आहे ना सोमवारी, 27 जानेवारी पासून तर 9 मार्च पर्यंत, सॉरी 9 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे परीक्षेपर्यंत तुमच्या रोज सकाळी 6 वाजता, रोज सकाळी 6 वाजता. ओके. काय झेन अकॅडमी हा आपला युट्यूब चॅनल आहे. याच्यावर रोज सकाळी 6 ते 7 या टायमिंग मध्ये आपण शिष्यवृत्तीची कार्यशाळा घेणार आहोत. आलं का लक्षामध्ये? हे जवळपास शेवटचे 15 दिवस जे आहेत, आता हे एक लेक्चर आहे, असे 2 लेक्चर दिवसभरामध्ये होणार. सुरुवातीला ह्या लेक्चरला जॉईन व्हायचा टाइम शेड्यूल तुम्हाला नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी कळायला लागेल. एकदा चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तुम्हाला बाय डिफॉल्ट नोटिफिकेशन पडत जाईल. रोज तुम्हाला 2-2 लेक्चर जे आहेत ते 2-2 लेक्चर परीक्षेपर्यंत होतील. एवढे जरी लेक्चर तुम्ही फक्त जॉईन केले ना तरी सुद्धा तुमचे कमीत कमी 10 मार्क 100% वाढायला पाहिजे. म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी जॉईन व्हा, कारण टायमिंग सकाळी 6चा असतो. ते लेक्चर तुम्हाला नंतरही पाहता येईल, प्रॉब्लेम तेव्हा नाहीये, पण सकाळी 6 वाजताचं टायमिंग असतं. ओके, ठीक आहे, समजून घ्या. सोमवारपासून सुरू होईल. नेक्स्ट, रोहितने मोहित कडून 3 वर्ष वापरलेले जुने यंत्र 8,57,375 रुपयाला विकत घेतलं. घसाऱ्याचा दर जसा जसे 5% धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला विकत घेतले असेल? घसारा म्हणजे काय? घसारा म्हणजे काय? घसारा म्हणजे आता हे पॅनल आहे, समजा आपण 2 लाखाला विकत घेतला. आता मला तो 3 वर्षांनी विकायचा आहे. 2 लाखाला घेईन का याला कोणी? नाही घेणार. याला लाखभर रुपयाला घेते. म्हणजे माझा 1 लाख रुपयाचा तोटा झाला. तो काय आहे? ते 1 लाख रुपये तोटा म्हणजे काय? मी 2-3 वर्ष हे जे वापरलं ना हा बोर्ड, त्याच्यामुळे त्याची कमी झालेली जी व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणायचं? घसारा म्हणायचं. काय झालं? घसारा. ओके, ठीक आहे. तुम्ही मोटरसायकल घेतली, 1.5 वर्ष वापरली, त्याची किंमत जी कमी झाली ना त्याला म्हणायचं घसारा. काय म्हणायचं? घसारा. तसं रोहितने मोहित कडून 3 वर्ष वापरलेले जुनं यंत्र घेतलं. 3 वर्ष वापरलेलं जुनं यंत्र घेतलं. केवढ्याला घेतलं? 8,75,375 रुपयाला. ठीक आहे. दरवर्षी किती टक्के किंमत कमी केली त्याची? 5%. पहिल्या वर्षी त्याची किंमत 5% कमी केली, दुसऱ्या वर्षी त्याची किंमत 5% कमी केली, तिसऱ्या वर्षी त्याची किंमत 5% कमी केली. तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला घेतलं असेल? ओके, मला फक्त एवढं सांगा,
शिव प्रश्न कोणत्या युनिटवरचा आहे, नेमकं कोणत्या युनिटवरचा आहे प्रश्न. प्रश्न पाहिला ना, हा सेन्स आपल्यामध्ये डेव्हलप झाला पाहिजे. एका सेकंदामध्ये प्रश्न पाहिला का आपल्याला लक्षात यायला पाहिजे कोणत्या युनिटवरचा आहे. आता पाहिल्याबरोबर लगेच हे जसा जशी दर दिसतंय, मग सर हे सरळ व्याज चक्रवाढ व्याज या युनिटवरचा प्रश्न आहे. आता समोर पण सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या युनिटवरचा प्रश्न आहे. तो प्रश्न तुम्हाला त्याच्यासाठी काही सरळ व्याजाचं आणि चक्रवाढ व्याजाचं सेपरेट सूत्र मित्र काही पाठ करायची गरज नाही. मी तुम्हाला नफा तोटा चॅप्टर उचका, जर तुम्ही कोणत्या प्रकाशनाचं पुस्तक वापरीत असाल त्याच्यामध्ये कमीत कमी 10 वेळा सूत्र दिले सुरुवात. ते चक्रवाढ व्याजाचं सूत्र जर तुम्ही पाहिलं तर भले ते 1/n प्लस n रेस टू n, मग ते काही सुधारत नाही. ते 2.5 वर्षाचं काढायचं असलं तर 2.5वा घात कसा काढणार, एक तर इथं वासाचा वर्ग करता करता घन करता करता नाकी नऊ आले आपल्याला, ते सुधारत नाही. 2.5वा घात कसा काढायचा तर ते सुधारत नाही आपल्याला. त्याच्यामुळं याच्यापैकी कोणत्या सूत्राकडे अशी नजर करून सुद्धा पाहिजे गरज नाही, जर तुमच्या शेकडेवारीच्या कन्सेप्ट क्लिअर असतील. कशा शेकडेवारीच्या. आता ह्योच प्रश्न याची भाषा बदलून वाचून दाखवतो तुम्हाला. सेम क्वेश्चन आहे. काय एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% कमी होते, दरवर्षी 5% कमी होते. आज त्या गावची लोकसंख्या 8,57,375 असेल तर 3 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती. सेम क्वेश्चन आहे. आलं का लक्षामध्ये? सेम क्वेश्चन आहे. क्लिअर. राणीने एका बँकेतून 8,57,375 रुपयाचं कर्ज घेतलं. चक्रवाढ व्याजाचा दर 5% असेल तर 3 वर्षानंतर तिला किती रक्कम परत करावी लागेल. सेम क्वेश्चन आहे. कळलं? भाषा बदललेली असते. मी तुम्हाला काय काय काल काय सांगितलं, कपडे बदलून येत असतो प्रश्न, कसा ड्रेस चेंज करून येत असतो. क्वेश्चन तेच आहे पण तुमच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळा की हा प्रश्न तो प्रश्न एकच. मग सोडायची एकदम सोपी पद्धत सांगतो तुम्हाला, एकदम सोपी पद्धत समजणार. 5% वाढ. हे कसं लिहायचं, हे कसं लिहायचं. 100 रुपये किंमत होती, 105 झाली, याला म्हणायचं 5% वाढ. क्लिअर. 5% घट. हे कसं लिहायचं. 100 रुपये किंमत होती, आता 95 रुपये किंमत झाली, याला म्हणायचं. एकदम सोपी पद्धत, डोकंच लावायचं नाही अजिबात. 10% वाढ, 100ची 110 झाली. 20% वाढ, 100ची 120 झाली. 20% घट, 100ची 80 झाली. 10% घट, 100ची 90 झाली. कळलं? ओके ठीक. मग आता हे मोहितने यंत्र घेते 100 रुपयाला घेतलं होतं. किती रुपयाला? आपल्याला किती घेतलं माहित नाही ना, त्याची किंमत काढायची. 100 रुपयाला घेतलं होतं. ठीक आहे. आता 3 वर्ष वापरलं. किती वर्ष? 3 वर्ष. पहिल्या वर्षी काय झालं, घसाऱ्याचा दर आहे 5%. 5% म्हणजे काय, पहिल्या वर्षी त्याची किंमत 100 रुपये होती पण 5% कमी झाली, 95 रुपये. दुसऱ्या वर्षी परत त्याची किंमत काय झाली, 100ची 95%, 5% अजून कमी झाली. तिसऱ्या वर्षी त्याची किंमत परत 5% कमी झाली, म्हणजे 100ची 95 झाली. आणि आता आज किती किंमत आहे, 8,57,375. 8,57,375. गणित संपलेलं. संपलं गणित. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची ना, तुम्हाला काय काढायचंय, सुरुवातीला किती किंमत होती, तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला घेतलं हेच काढायचं ना. झालं, एक्सची व्हॅल्यू काढायची. फक्त एक्सला एकट्याला जिकडे ठेवायचं, या सगळ्याला पलीकडे हुसकून द्यायचं. हे 100 100 100. इथं भाग दिला डायरेक्ट 5 आहे, तुम्हाला 5 आणि तरी सुद्धा चालेल. 19,595 20,500. 19,595 20,500. 19,595 20,500. ओके. 2 1 2 2 2 4 4 2 8 आणि 1 2 3 0 8,000. इकडे भागिले तर इकडे गुणिले झाले. आणि या ठिकाणी 19 गुणिले 19 गुणिले 19 इथं गुणिले होते, इकडे भागिले झाले.
कॅल्क्युलेशन करा, एका सेकंदात तर उत्तर भेटलं तुम्हाला. भेटली एक्स ची किंमत. काय आले, याला चक्रवाढ व्याजाच्या सूत्रात घालायचं, किमतीत घालायचं, इकडे काय डोकं लावायचं बसायचं. आता परत प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला 19 मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, माझ्याकडे वेळ नाहीये, मी भागाकार करतो डायरेक्ट लगेच पटकन समोर पहा. काय 8,57,375, 8,57,375. याला मी 3 वेळा 19 19 19 ने भागणार, समजून घ्या. भागिले 19 इझिकल, परत भागिले 19 इझिकल, परत भागिले 19 इझिकल 125. किती? 125 मल्टिप्लाय बाय 8. 125 8 किती देईल? 1000 वर 3 शून्य, वर 3 शून्य, 10 लाख. किती? 10 लाख. ते यंत्र केवढ्याला घेतलं होतं? 10 लाखाला घेतलं. 10 लाखाला घेतलं. लोकसंख्या वाढीच्या संदर्भामध्ये प्रश्न जरी विचारला तरी अशाच पद्धतीने प्रश्न सोडवा, काय प्रॉब्लेम नाही. पेट्रोलचा दर पहिल्या वर्षी 10% वाढला, दुसऱ्या वर्षी परत 10% वाढला, तिसऱ्या वर्षी परत 10% वाढला, आता तो 160 रुपये झालेला आहे. तो सुरुवातीला किती वाढला? घर भाडे पहिल्यांदा 20% वाढले, नंतर 30% वाढले, तर मूळ भाड्यामध्ये शेकडा किती वाढ झाली? सेम क्वेश्चन आहे, सेम, काही फरक नाही आहे. फक्त असा माननीने सोडवा, हार्डली एका स्टेप मध्ये तुम्हाला उत्तर लगेच भेटून जाणार. त्याला नाही डोकं बिकं लावून बसायची काही गरज नाही. ठीक, चला. ते त्रिपदीचे अवयव जे आहेत, या त्रिपदीचे अवयव खालीलपैकी कोणते आहेत? प्रश्न हे तुम्ही अशा प्रकारचे वैशिक पदावल्यांच्या संदर्भातले बरेचसे प्रश्न जे ते सोडवलेले असतील. ठीक, या ठिकाणी a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर -17 इंटू a मायनस बी -16. a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किती लिहायचे? a स्क्वेअर -2ab प्लस b. ठीक, -17 इंटू 17 इंटू a 17a -17b -16. ओके, ठीक. काय ए च्या टर्म बाजूला काढलेले ना, तर बी च्या टर्म जे आहेत ते बाजूला काढले. 2 मिनिटं समजून घ्या. ही ए ची टर्म आहे, ही सुद्धा ए ची टर्म आहे. ठीक आहे, या टर्म मध्ये बी ए आहे. इथून ए जर तुम्ही कॉमन काढता 17 पुढेच नाही का आतमध्ये? सेवन इंटू 17 इंटू ए 17 इंटू बी -16. या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस, असं करायची गरज नाही. चला तुम्हाला सोपी दुसरी पद्धत सांगा. काय? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? ए मायनस बी इंटू ए मायनस बी. चला, -17 इंटू ए मायनस बी, ठीक आहे, -16. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ए मायनस बी हा ब्रॅकेट कॉमन आहे. ए मायनस बी हा ब्रॅकेट कॉमन आहे. मग हा ए मायनस बी ब्रॅकेट जर बाजूला घेतला तर इथं काय राहील? ए मायनस बी आणि -17. ठीक आहे, -60 शिल्लक राहिला परत पुढे. बरं, ऑप्शन आहे का असं पुढे? असं ऑप्शनच नाही आहे. हे प्रश्न जो आहे, या प्रश्नाला आहे ना दुसरी काहीतरी ट्रिक असणार आहे 2 मिनिटाची. ते आता मी त्याला डोक्याला लावत नाही. चला जाऊ द्या. लाईव्ह लेक्चर मध्ये ना, लाईव्ह लेक्चर मध्ये खेळत बसायला वेळ नाही आपल्याला. पुढच्या प्रश्नाकडे चर्चा करू. 3x + 7 ही समसंख्या असेल आणि x हा संख्येचा वर्ग खालीलपैकी, सॉरी काय,
एक्स 3x अधिक 7 ही समसंख्या आहे, तर एक्स या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल? समजून घ्या. 3x + 7 ही काय आहे? इवन नंबर आहे. काय इवन नंबर? 3x + 7 हा इवन नंबर आहे. मग कोणता इवन नंबर घ्या? 10 घ्या. 10 हे +7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले -7 झाले, आणि therefore 3x = 3, आणि therefore x ची व्हॅल्यू किती आली? 1. किंवा 3x + 7 याची व्हॅल्यू इवन नंबर घ्या. इवन नंबर कोणता? समजा 15 घ्या. चला 15 नाही 16, सॉरी इवन नंबर 16 +7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे येते -7 झाले. 3x = 9, therefore x ची व्हॅल्यू किती आली रे? 3. आपल्याला विचारलाय का प्रश्न समजून घ्या. एक्स ची व्हॅल्यू काय येईल असा प्रश्न नाही विचारला आपल्याला. प्रश्न असा विचारलेला आहे, एक्सचा स्क्वेअर, एक्स या संख्येचा वर्ग जो आहे तो खालीलपैकी काय असेल? मग आता ऑड नंबर तुम्ही कोणताही घ्या, त्याचा स्क्वेअर करा तो ऑड नंबरच येणार. एकाचा वर्ग 1च येणार, 3चा वर्ग 9 येणार, ठीक आहे. 5 असते तर 5चा वर्ग 25 आला असता, 7चा वर्ग 49 आला असता. ऑड नंबरचा स्क्वेअर जो आहे तो कसा येणार? ऑड नंबरच येणार. therefore ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. चला एक 10 मिनिटं आपलं उशिरा सुरू झालं होतं. प्रश्न भरपूर आहेत. याच्यावरच्या क्वेश्चन पेपर जे आहेत ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर त्या लेक्चरला तुम्ही त्या याच्यापासून जॉईन व्हा. सोमवारपासून तुम्हाला हे सगळे महत्वाचे प्रश्न जे आहेत, एका प्रश्नावरून अनेक प्रश्न कसे तयार होतात, पेपर सोडवताना आपली मानसिकता कशी असायला पाहिजे, विचार नेमका कोणत्या पद्धतीने करायचा, या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत या सगळ्या कन्सेप्टच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी एक शेवटचे 15 दिवस घेणार आहे. शक्य असेल जॉईन व्हा. जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगून थांबतो या ठिकाणी. हे बल्बचा शोध कोणी लावला माहितीये? थॉमस अल्वा एडिसन. कोणी लावला? थॉमस अल्वा एडिसन. क्वालिफिकेशन किती होतं माहिती तुम्हाला? 3री नाही, 3 महिने. किती शाळा शिकला होते ते? 3 महिने. त्याला एका कानाने कमी ऐकू यायचं, आणि त्यामुळे एक दिवस त्या मॅडमनी शाळेत बोलून घेतलं त्याच्या आईला. ती म्हणे उद्या 2 दिवस तुमच्या पोराला काय शाळेत पाठवणार? आई म्हणली काहून? त्या मॅडम म्हणल्या की आमच्या वर्गाचं इन्स्पेक्शन आहे. हा सगळा वर्ग एकदम भारी, एवढंच एक बावळाट वर्ग आहे माझ्या वर्गात. बघ ती आई अतिशय अभिमानी होती बिचारी. ती म्हणली मॅडम तुमच्या शाळेला राम राम, आपल्या लेकरू परत तुमच्या शाळेत येणार नाही. त्या दिवशी त्याचं शिक्षण बंद झालं. ज्या दिवशी एडिसन मेला ना त्या दिवशी त्याच्या नावावर किती शोधाचं पेटंट होतं माहितीये? 1089 शोधाचं पेटंट होतं. 3 महिने शाळा शिकलेल्या पोराने किती शोध लावले होते? 1089 शोध लावले होते. 1089. त्याच्यातलाच एक बल्बचा शोध होता. तो 3 वर्ष प्रयत्न करीत होता. किती वर्ष? 3 वर्ष. वेगवेगळे सर्किट वापरायचं, बटन दाबायचं जळायचे, सर्किट वापरायचं, बटन दाबायचं जळायचे. 3 वर्ष काम करीत. किती वर्ष? 3 वर्ष. शेवटी त्यांनी हुकम बल्ब वापरला, टंगस्टनची तार वापरली, सर्किट तयार केलं, बटन दाबलं, दिवा पेटला, उड्यात मारायला लागले. त्याच्याकडे गावाला एक पोऱ्या होता. त्या पोराला म्हणला जाय साऱ्या गावाला बोलून आण. आपल्या लॅबोरेटरी समोर बोलून आण म्हणला सगळ्या गावाला. या सगळ्या गावाला दाखवून देऊ आपण सूर्याचं पिलू तयार केलं म्हणलं. जरी सूर्य मावळला तरी सुद्धा आपण उजेड देणार लोकांना. त्याने आणलं सारं गाव गोळा करून. आता तो बल्ब जो सुरुवातीला पहिला तयार झालेला होता ना जगातला बल्ब, ते पण एवढा बल्ब होता मोठा. ते का असं बारका थोडाच होता. आणि ते सगळे लोक जमा झाल्यानंतर यांनी त्या सहाय्यक त्या पोराला असं सांगितलं, जातो आपण दुपारी बल्ब तयार केला ना तेवढा घेऊन गेलो. ते बल्ब उचलला आणि येता येता नेमकी त्याला ठेस लागली, दमकन ते बल्ब खाली पडला, सगळा खळा चुराळा झाला. आता जर आपण एडिसन असतो डोक्यातून दगड घातला असतो आपण त्याच्यात. 3 वर्ष प्रयोग करीत होतो. किती वर्ष? 3 वर्ष प्रयोग करीत होतो. 3 वर्ष प्रयोग करून त्यांनी तो बल्ब तयार केला होता आणि यांनी एका फटक्यात फोडून टाकलं. पण हुशार माणसं जे असते ना, हुशार माणस, हे एडिसन काय म्हणला माहिती? एडिसन म्हणला हा दिवा कसा तयार करायचा असतो हे मी वाचलेलं नाहीये,
ह्यो कसा तयार करायचा असतो हे लिहून नाही काढलं म्हणलं मी कुठं. हा कसा तयार करायचा असतो हे पाठ नाही केलेलं मी. जर मी हे पाठ केलं असतं तर विसरलो असतो, लिहिलं असतं तर विसरलो असतो, वाचलं असतं नुसतं तर विसरलो असतो. हा मी स्वतः तयार केलेला आहे. त्याच्यामुळे असा एक फुटला ना अशी 50 तयार करेन, कारण तो कसा तयार केलाय मला चांगलं माहिती. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, दुसऱ्या दिवशी त्यांनी मग परत दव्या तयार केला, परत लोकांना पिटून टाकलं. म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे की एखादी गोष्ट तुम्ही पाठ करायचा प्रयत्न केला की ती विसरणार, ती नुसती लिहायचा आणि वाचायचा प्रयत्न केला की ती विसरणार. पण ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्ही स्वतः वापर करणार त्या गोष्टीचा, स्वतः कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न करणार, अमुक एक सूत्र तयार कसं झालं हे ज्यावेळेस तुम्ही स्वतः शोधायचा प्रयत्न करणार, त्यावेळेस आयुष्यभर ते तुमच्या लक्षामध्ये राहणार, त्यावेळेस तुम्ही विसरणार नाही. आलं का लक्षामध्ये? येस. ओके. येणाऱ्या 9 तारखेच्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ही काही एक परीक्षा नाहीये, आपल्याला आयुष्यामध्ये अशा असंख्य परीक्षा द्यायच्या अजून. ते सगळ्यांसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. बाय. धन्यवाद सर. आपला अमूल्य वेळ आणि अमूल्य मार्गदर्शन जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.